श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी आपण जी चेक करणार आहे ती कुंभ राशीसाठी आहे. कुंभ राशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुम्हाला या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि काय होणार आहे? याचा छोटासा तुमच्या पुढे एक भविष्यवाणी सांगण्याचा प्रयत्न आहे माझा. दुसरं म्हणजे आमचं खेडेगाव आहे आउटसाइड आमचं रानामध्ये वस्ती आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत एनर्जी कदाचित लवकरात लवकर पोहोच होत नसेल. तर त्यासाठी मला क्षमा असावी कारण नेटवर्क प्रॉब्लेम, नेटवर्क इश्यू असतो इथं. त्यामुळं 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असा नेटवर्क कनेक्ट होत नाही. तर श्री स्वामी समर्थ. आता आपण एनर्जीकडे वळूयात. आत्ताची एनर्जी तुमची काय आहे? कुंभ राशीसाठी. बघा, घरात एक कर्कश वातावरण असणे, त्रास होणे, तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला त्रास आहे, छळ आहे, तुम्हाला मुद्दाम टॉर्चर करणे किंवा तुम्हाला त्रास देणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्रासदायक होत आहेत. त्रास देतायत तुम्हाला, राक्षसी वृत्ती तुमच्यावरती करतायत. तुम्हाला तुमचे पार्टनर तुम्हाला छळ करतायत. पार्टनरपेक्षा जास्त जर बघायला गेलं तर त्यांच्या घरातले लोकं तुम्हाला छळ करत आहेत. तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे काय झालं माहिती एखादी राक्षसी वृत्ती जी आहे, ती तुम्हाला करण्यात आलेली आहे, की तुमची मया कोणही करत नाहीये. कितीही वाईट होऊ दे, कितीही त्रास होऊ दे, कितीही मार लागू दे किंवा अ, आता मार खाल्ला की उद्या लगेच 5 मिनिटांनी उठून तुम्हाला काम करावं ते करावंच लागतं किंवा तुम्हाला इतकं वाईट साईट बोललं जातं, अपमान केला जातो, त्रास दिला जातो. असं इतकं वाईट वाटतं की तुम्हाला तुम्हाला आता असं वाटतं की असं वाटतं की एखादं विषारण करावं आणि मरून जावं इतका त्रास होतो आहे तुम्हाला. इतका निगेटिव्ह शक्तीचा त्रास होतोय. इतका त्रास झालेला आहे तुम्हाला. तर आता तर आणि असं सांगायचं गेलं तुम्हाला तर निगेटिव्ह शक्तीमुळे त्रास होणे किंवा तुम्हाला घरात एक अशी वातावरण निर्माण झालेलं आहे, की तुम्ही हात जोडून पण तुमची मायापण करता. तुम्ही खूप गायावया करता किंवा चुकी माफी मागता किंवा तुम्हाला सगळ्याला असं सांगावसं वाटतं, की जाऊ दे माझं चुकलं, मला यातून माफ करा, माझं व्यवस्थित होऊ दे, मला यातून बाहेर काढा. पण तुमची कोण माया करत नाहीये किंवा क्रूरतेने एखाद्या तुम्ही जगावं किंवा मरावं त्यांना काहीच पडलेलं नाही. त्यांचं फक्त एकच आहे, की कामवाली बाई किंवा कामवाला व्यक्ती हा असा आहे जो तुमची सेवा करण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याने तेवढंच करायचं आहे. आणि तसंच इथं आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तेच सुरू आहे. चांगलं असं काहीच घडत नाहीये. रडायचं, कोपऱ्यात बसून रडायचं आणि घरची कामं करायची हेच सध्या सुरू आहे. आणि हे असं पण आहे, की ते दुःख सांगू सुद्धा शकत नाही. ते दुःख सांगण्यासारखं पण नाहीये. सांगण्यासारखं पण दुःख नाहीये ते. लीडरशिप घेत आहेत घरामध्ये कोणतरी जेणेकरून तुम्हाला त्रास व्हावा, वेदना व्हाव्यात. तुमच्या हक्काचं तुम्हाला काही मिळालं नाहीये, नाही पाहिजे. तुम्हाला त्रास झाला पाहिजे. तुमच्या हातात पैसा नाही ठेवायचा. तुम्हाला तुमच्या हक्काचं कितीही जरी असेल तर तुम्हाला ते द्यायचं नाहीये. तुमच्याकडून ते हिसकावून घ्यायचं आहे. तुम्हाला एक निगेटिव्ह वागणूक द्यायची आहे. एका पायाखालचं पायातली आपली चप्पल जशी असते तसं तुम्हाला करायचं आहे. तुमचं व्यक्तिमत्व तसं करायचं आहे घरामध्ये. तुम्ही कष्ट सुद्धा घेता त्यासाठी, खूप प्रयत्न सुद्धा करता, तुम्हाला त्रास होतो खूप त्यासाठी. पण तुमचं कसं झालंय माहितीये का, की इतकं मेहनत करून तुम्ही शून्यावर आहे. वाटतंय खूप, की बाबा आज उद्या सुधरेल, आज उद्या सगळ्या गोष्टी बदलतील, आज उद्या माझ्यामध्ये चेंज होईल, आज उद्या सगळं संपेल. पण हे संपत नाहीये, संपतच नाहीये हे. काही केल्या संपत नाही. खूप वेदना, खूप त्रास होतोय. खूपच वेदना, खूप त्रास होणे, खूप खूप म्हणजे अति प्रमाणात त्रास होत आहे तुम्हाला. एखादी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रपोज करते आहे तुम्हाला. ही एनर्जी एक आलेली आहे. कोणाची तरी असेल, असू शकते कोणाचीही. बहुतेक मला वाटतं की ही एनर्जी जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. त्यामध्ये तुम्हाला थर्ड पार्टीशी लव्ह रिलेशन असेल, थर्ड पार्टीशी डील करत असाल किंवा अनैतिक संबंध असतील तुमचे, त्यातून सुद्धा हे असू शकतं. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असतील किंवा एखादा प्रपोज तुमच्याकडे येत असेल किंवा तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेलेली आहे, त्या व्यक्तीची आठवण येत आहे तुम्हाला. ते लव्ह रिलेशन मी स्वीकारलं असतं बरं झालं असतं. किंवा त्या व्यक्तीशी मी व्यवस्थित राहिले असते किंवा त्या गोष्टीत मी लग्न करणं गरजेचं होतं किंवा अजून भविष्यात जाऊन तुम्हाला या लव्ह रिलेशनमध्ये पुढाकार घ्यायचा आहे. पुढे जाऊन तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे.
अशा सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत आणि या आठवड्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी घडत आहेत. आणि लव्ह रिलेशनमुळे किंवा लव्ह रिलेशन तुमचं आहे त्यामुळे सुद्धा टॉवर मूव्हमेंट घरामध्ये सुरू आहे, वाद सुरू आहे, भांडण सुरू आहे, तक्रारी सुरू आहेत. कदाचित असं पण असू शकतं की तुमचा पार्टनर तुम्हाला सोडून गेलेला असावा, तुम्हाला धोका दिलाय, फसवलंय, तुम्हाला वेदना दिलेत आणि तुमचा व्यक्ती तुम्हाला पार्टनर तुम्हाला सोडून गेलेला आहे. अशा पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्रासदायक आहेत. आताची एनर्जी आपण चेक करणार आहे ती श्रीकृष्णांच्या डेकमधून आहे आणि त्यामधून तुम्हाला कोणती एनर्जी देताना दिसत आहे किंवा कोणता देवता, कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे आपण बघूयात. द द डेथ यमलोकाचा प्रवास आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. संक्रमण. अ, बघा, अतिरिक्त जर काही होत असेल किंवा आयुष्यात तुमच्या वाईट आता काय चाललं असेल, तर त्यातून तुम्ही मुक्त होताना दिसता. हे सगळे डेंजर परिस्थिती जी आता आहे, वाईट परिस्थिती, त्यातून कुठेतरी मुक्त होताय तुम्ही. आणि चांगला मार्ग पुढे जाऊन स्वीकारताय. एक मेजर चेंज आहे, मेजर बदल आहे तुमच्यामध्ये. एंजल्स तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत? एंजल्स काय आहेत? त्यांच्या मनात काय आहे? त्यांचे काय सांगायचं आहे? त्यांना काय संदेश द्यायचा आहे? बघा, परमेश्वरांचं जे सांगणं आहे तुमच्यासाठी किंवा मगाशी ज्या डेकमधून मी तुम्हाला सांगितलं, एक संपतंय आणि एक नवीन होतंय. तसंच मी सांगते एंजल्स तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहे, ज्यातून प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्ही त्या प्रकाशाच्या बाहेर पडायचं आहे. एक तेजस्वी किरण तुमच्या आयुष्यात झळकत आहे, एक तेजस्वी किरण तुमच्या आयुष्यात येत आहे आणि त्यातूनच तुमचं आयुष्य घडतंय आणि त्यातूनच तुमचं आयुष्य उज्ज्वल होतंय. हे सगळ्या गोष्टी दिसतंय आणि तुम्हाला त्या प्रवासाकडे जायचं आहे, त्या प्रवासाकडे वळायचं आहे आणि तो प्रवास स्वीकारायचा आहे आणि ते ओळखायचं आहे तुम्हाला. एंजल्स तुम्हाला गाईडन्स देतील. एंजल्स तुम्हाला जर नंबर दिसत असेल, तर ते सुद्धा मला मेसेज करून सांगायचं आहे, "ताई, आम्हाला एंजल नंबर दिसत आहेत, एंजल्स गाईडन्स देत आहेत." अशा काही गोष्टी आहेत, त्या सुद्धा मला तुम्ही शेअर करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया. आध्यात्मिक. बघा, थोडंसं आध्यात्मिक गोष्टींशी जोडून राहायचं आहे. जेणेकरून एंजल्स तुम्हाला गाईडन्स बरोबर टायमिंगला देतील आणि तुम्ही या उजेडामध्ये किंवा एखाद्या नवीन प्रकाशामध्ये तुम्ही जाऊ शकाल. एंजल्स तुम्हाला त्याच वेळी गाईडन्स देत आहेत, ज्यावेळी तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार आहे आणि हे तुम्हाला अध्यात्मात जास्त रमायचं आहे, अध्यात्मात जास्त राहायचं आहे. खूप काही नाही, स्वामी समर्थांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा आपलं आणि स्वामी समर्थांचं कनेक्शन राहावं. ह्यासाठी आपल्यामध्ये एंजल्स राहत असतात आणि तो एंजल्स जे आहे ते आपलं कनेक्शन व्यवस्थित ठेवत असतात. आणि तो मार्ग व्यवस्थित दाखवणे किंवा स्वामी समर्थांचा एखादा चांगला संदेश जर असेल तर एंजल्स आपल्यापर्यंत पोहोचवायला वेळ करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला अध्यात्माच्या मार्गात राहायचं आहे, अध्यात्माचा स्वीकार करायचा आहे. तर आता ही जी डेट आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा ह्या काळाचा काळ दर्शवते. तर यामधून तुमच्यासाठी संदेश काय आहे? येणारी जे अमावस्या आहे, त्या अमावस्येचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. प्रेरित होकर कारवाई करे. बघा, अविश्वास दाखवता किंवा बालिशपणासारखं किंवा मनात आलं म्हणून बोललं, अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये. मनापासून किंवा एखादी गोष्ट बाबा हां, मला हे पटते, ह्या गोष्टी मला करायच्या आहेत, ह्या गोष्टीत मला यश आहे, तरच मी पुढचा पाऊल टाकू शकते किंवा टाकू शकतो. तरच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. समोर दिसतंय दुसरा करतोय म्हणून आपल्याला तिथवर जायचं नाही. आधी आपल्याला पटतंय आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्याला घ्यायचं. एखादा व्यक्ती पोलीस भरतीला निघालाय, त्याचं शिक्षण आहे तो निघालाय. आपल्याला जाऊन चालणार नाही. आपला मार्ग काय आहे हे आपल्याला स्वीकारायचं. हे तुमच्या डोक्यात महत्वाचं आलं पाहिजे. ह्या गोष्टीचा पण तुम्हाला प्रत्येक पावलोपावली विचार केला पाहिजे, की माझ्यासाठी योग्य काय आहे आणि मला काय केलं पाहिजे. तो खूप शिकला आहे, ही त्याची प्रगती. मी शिकलेलो नाहीये किंवा माझ्या आयुष्यात दुःख आहे. म्हणून मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. माझ्या दुःखाच्या मानाने मला माझ्या आयुष्याचा पुढचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या आयुष्याचं गणित काय आहे मला हे सोडवलं पाहिजे. मला पुढे जाण्यासाठी काय करायचं हे मला विचार केला पाहिजे. हा दृष्टिकोन आहे, की या अमावस्येचा तुम्हाला सांगण्यासाठी आहे. आणि या आठवड्यात सुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टी फॉलो करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.
अय्यप्पांना गॉड ऑफ फॉर्च्यून. बघा, एक चांगली एनर्जी तुमच्यापर्यंत आहे, चांगल्या देवताची एनर्जी आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील आणि एका विष्णूची, देवतेची, एखाद्या अशा गोष्टीची एनर्जी तुमच्यापर्यंत आहे, जे की तुमच्या आयुष्यात बदल घडेल आणि चांगल्या सकारात्मक गोष्टी घडतील आणि धनलक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती खूप सारी खूप प्रमाणात प्रसिद्ध प्रेरित आहे किंवा तुम्हाला चांगल्या काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण या निगेटिव्ह गोष्टीचा इतका प्रहर झालेला आहे तुमच्यावरती, की ते पॉझिटिव्ह काही घडायला मागतच नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये बदल घडवायच्या आहेत. तर त्यातूनच तुमच्यामध्ये बदल घडेल. ही जी डेक आहे ती लव्ह रिलेशनसाठी आहे. लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय हे आपण बघूया. प्रेम, जिव्हाळा, नाती, संबंध किंवा दोघांमध्ये एक न्यू ट्रान्सफर काहीतरी होतंय तुमच्या आयुष्यात. म्हणजे नवीन काहीतरी चेंज सॉरी काहीतरी मेजर चेंज आहे जो तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसतोय आणि काहीतरी घडतंय. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आजवर घडल्या नाही. पण आता काहीतरी घडतंय नवीन. अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलतंय किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे तुमच्या पार्टनरकडून घडेल किंवा तुमच्याकडून घडेल. ज्यातून तुम्हाला कळेल, की बाबा माझा पार्टनर माझ्यावरती खूप प्रेम करतो किंवा आमच्या दोघातलं रिलेशन आजही तेच आहे जे अगोदर होतं. आमच्या आजूबाजूची जी वेळ बदललेली असेल तर प्रेम तेच आहे आणि आमच्यातला विश्वास तोच आहे. त्याच गोष्टी आमच्यामध्ये घडत आहेत. हे कदाचित या आठवड्यामध्ये कदाचित तुम्हाला थोडंफार तरी दिसून येईल. तर श्री स्वामी समर्थाचा दुसऱ्या डेकमधून आपण बघूयात, की हा कालावधी किती दिवसाचा आहे? वाईट वेळ जे सुरू आहे त्याचा कालावधी किती आहे? याचा कालावधी जर सांगायचा म्हटलं तर तुमच्या आयुष्यातला कालावधी आहे बाय टुमॉरो मॉर्निंग. बघा, वेळ बदलायची म्हणली तर ती कधीही बदलू शकते, आजही बदलू शकते, उद्याही बदलू शकते. आणि ही जी एनर्जी आहे ती 2 मंथ म्हणजे खूप दिवसाची एनर्जी नाहीये. ही लगेच जर तुमच्यात बदल झाला, आज बदल झाला किंवा एनर्जी ही आज एनर्जी तुम्ही लगेच खेचून तुमच्यापर्यंत जर घेतली, बदल मला आत्ताच करायचा आहे, तर सगळ्या गोष्टी चेंज होण्यासारख्या आहेत, बदलण्यासारख्या आहेत, तुमच्यामध्ये चेंज होण्यासारख्या आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बघा, आयुष्याला जो अडथळा आहे, जो निगेटिव्ह गोष्टीने घेरलेला आहे, निगेटिव्ह शक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे, ते कुठेतरी थांबावं, कुठेतरी संपावं यासाठी देवीचा तुम्हाला साथ लाभत नाहीये किंवा ती देवी तुम्हाला साथ देत नाही. याचा अर्थ असा आहे की देवी थांबली. तुमची कुलदेवता तुमच्यावरती नाराज आहे. घरातली जी दशा आहे किंवा वाईट कृत्य आहे, वाईट वागणं आहे किंवा वाईट कर्कश वातावरण आहे, त्यामुळे देवीचं आगमन उंबऱ्याच्या बाहेरच थांबलंय. उंबऱ्याच्या आत प्रवेश करत नाहीये. तुम्हाला काहीतरी घरात चेंज करायचं आहे. मगाशीच मी सांगितलं महादेवांचं कार्ड आलेलं आहे. महादेवांच्या एनर्जीमधून मला असं महादेवांचंच बहुतेक आलं होतं. खूप सारे एनर्जीज असतात, खूप साऱ्या राशी असतात. त्यामुळं तर मला वाटतंय की महादेवांचीच एनर्जी आपण घेतली होती. आणि महादेवांची एनर्जी जर असेल तर घरात शुद्ध वातावरण लागतं. खूप पवित्र वातावरण घरामध्ये लागतं. तर ती इथं पण ते सांगत आहे, की लक्ष्मीचा वास घरात व्हायचा असेल, तर लक्ष्मी घरात यायची असेल, तर घरातलं वातावरण फ्रेश राहणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी जर आवडली असेल, तुम्हाला मॅच झाली असेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर देखील करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, की श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी